म्हणजे कायेने भगवंताचं दास होणे महाराज. असे उदाहरण आहे का जे कायेने भगवंताचे दास झाले? संत वाङ्मयामध्ये अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. आपण बहुश्रुत महाराज या ठिकाणी आहात. खऱ्या अर्थाने चिंतन करत असताना प्रसंग आपण सर्वांना ज्ञात आहे. मंगळवेढा या ठिकाणी भिंतीचं काम चालू आहे. भिंत कोसळली. भिंती कोसळल्यानंतर भिंतीच्या खाली अनेक लोक मरण पावलेले आहेत. आणि ज्या वेळेस भिंत उतरण्याचं काम नवे नवे मेलेले जे माणसं आहेत त्यांचं हडकं काढण्याचं काम चालू आहे त्यावेळेस भगवंत आणि भक्तांमध्ये संवाद होत असतो. नामदेवरायांना भगवान परमात्मा नामदेवा जा त्या ठिकाणी अनेक लोक मेले त्याच्यामध्ये माझा एक भक्तही गेलेला आहे. जाऊन त्या भक्ताची हाडं घेऊन ये. नामदेवराय बोलायला लागले देवा अनेक लोक गेले नेमकं तुमच्या भक्ताची हाडं ओळखायची कशी? अरे नामदेवा भक्त वेगळे आणि सर्वसामान्य माणसं वेगळे. लक्षात ठेवा संत वेगळे आणि सर्वसामान्य माणसं वेगळे. जरी संत माणसासारखे दिसत असले तरी माणसं नाही. अभंग बघा महाराज. गंगा नो हे जळ, वृक्ष नो हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संतनवती जगा माणसाच्या सारिके, काठी म्हणू नये वेदू, अन्न म्हणू नये सातू, राम राम हे मातू नये म्हणू शब्द. 10 कडव्याचा अभंग. या अभंगामध्ये गोड चिंतन सांगत असताना संत नवती जगा एवढं मला सांगायचं. जरी आपल्या सर्वसामान्य जीवाप्रमाणे दिसत असले महाराज संत ही व्यक्ती नाही बरं का. संत ही व्यक्ती नाही तर संत ही वृत्ती आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग चिंतन करत असताना अरे जा हाड काढण्याचं काम चालू आहे. हाड घ्यायचं कानाला लावायचं. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ते म्हणजे माझ्या चोखोबारांचे हाड आहे. गेले नामदेवराय देवाची आज्ञा. हाड घ्यायचे कानाला लावायचे पण प्रत्येक हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी नाही. का नाही हो? का नाही? कोणत्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो? महाराज ज्या हाडांनी हाडाचं वारकरी होऊन खऱ्या अर्थाने गाथेची सेवा केली ना भजनाची सेवा केली त्याच हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो बरं का. एरवी महाराज इथे एवढा सुंदर उत्सव चालू आहे आणि जे मंडळी इथे आलेच नाही कधी हा आनंद घेतलाच नाही त्या हाडातून कधी विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ शकत नाही. म्हणून महाराज प्रत्येक हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज नाही. पण जेव्हा चोखोबारांचं हाड आलं कानाला लावलं आश्चर्य काय त्या हाडामधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी निर्माण झाला. नवे नवे कानाला ऐकायला आला. महाराजांनी हाड घेतलं नामदेवरायांनी ते हृदयाला कंटाळलं. माझा दृष्टांत संपला. चोखोबारांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो याचं कारण काय? चोखोबाराय कायेने भगवंताचे दास झालेले. अर्जुनाचंही काय चिंतन आहे? अर्जुनाच्या रोमारोमामधून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा असा ध्वनी येतोय. काय कारण? अर्जुन महाराज कायेने भगवंताचा दास झालेला आहे.
मग कायेने दास होणं म्हणजे या देह भगवंताला समर्पित करणं. हे उदाहरण मी आपल्याला सांगितलं. पुढचा शब्द वापरलाय वाचा. वाचेने भगवंताचं दास होणं गरजेचं आहे. वाचेने दास होणं म्हणजे काय? महाराज, ही वाचा भगवंताने कशासाठी दिलेली आहे तर लक्षात ठेवा. कमलमुख राम भजन को दिया. भगवंताचं भजन करण्यासाठी हे मुख दिलेलं आहे. पण आपण भजन न करता केवळ भोजनासाठीच वापरत असेल तर मग खऱ्या अर्थाने आपण भगवंताचे नाही तर खऱ्या अर्थाने आपल्या देहाचे दास म्हणावं लागेल आपल्याला. म्हणून या वाचेने सतत भगवंताचं नामस्मरण करणं. नवे नवे महाराज, वाचा भगवंताला समर्पित करणं. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. बोलण्याची आता काम नाही. नवे नवे महाराज, केवळ भगवंताचं नामस्मरण या वाचेने करणं म्हणजे वाचेने भगवंताचं दास होणं. वाचेने दास होण्याचं फक्त एक प्रमाण सांगतो, पुढे चालतो. महाराज, उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण नेहमी चिंतनामध्ये ऐकतो. माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नावाचा घेतला ते. वाचा अनावर होणं म्हणजे वाचेने भगवंताचं दास होणं आहे. खऱ्या अर्थाने आपण कायेनेही दास होतो, वाचेनेही दास होतो, पण मनाने होतो की नाही हे प्रत्येकाने संशोधन करा. कीर्तनामध्ये बसलेले मंडळी सुद्धा बसतात कीर्तनामध्ये, पण मन मात्र घरी जातं. मन नेहमी घड्याळीकडे बघत असतं. 10 वाजत आलेली आहे, 9:45 वाजले. घड्याळीकडे आपण बघत असतो. तुम्हाला सांगू का, परमार्थामध्ये कायेला किंमत आहे, वाचेला किंमत आहे, पण त्यापेक्षा सुद्धा मनाला फार मोठी किंमत. मन खऱ्या अर्थाने या आपल्याला बंध आणि मोक्षाला कारण आहे. वेदांताचं चिंतन आहे. खऱ्या अर्थाने वेदांताचं चिंतन करत असताना मनाचा या ठिकाणी स्वभाव काय सांगितला. मन परमार्थामध्ये भगवंताच्या चरणावरती लागणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला बघायला मिळतं, ज्यावेळेस पुण्यावरून पालखी पुढे निघतली, सासवड सोडलं की पुढे दिवे घाट लागतो. दिवे घाटातलं जे वर्णन माऊलीच्या सोहळ्यामध्ये न करण्यासारखं वर्णन आहे. त्यामध्ये महाराज आमच्या फडकरी परंपरेच्या ज्या महाराज ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांमधले भजन त्या याच्यातले बघण्यासारखे असतात. कशातले? घाटातले. कोणी महाराज असे प्रकरण सुरू करतात की खाली प्रकरण सुरू केलं की वरपर्यंत पुरलं पाहिजे. हरिपाठ सुरू करतात. पण हरिपाठ म्हणजे महाराज तो आपल्यासारखा नाही, म्हणजे इकडच्या सारखा नाही. कसा असतो हरिपाठ? आपला 10 मिनिटांमध्ये हरिपाठ पूर्ण पाठ हरिपाठ होतो. 10 मिनिटात हरिपाठ, वारकऱ्यांचा हरिपाठ. पुढेही महाराज म्हणत असताना म्हणे देवाची वारकी सांगायची गरज. पण हे म्हटलं की परत मागच्यांनी परत काय म्हणायचं? देवाची द्वारे असे हरिपाठ. काही काही महाराज नाटाचे अभंग सुरू करत. नाट प्रकरण विठ्ठलांचे जीवन आगमनी ग माझे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत. असे मोठे प्रकरण. काही खेळी प्रकरण सुरू करतात. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, बहिरे ऐकती आणि रे नाचत पंढरी. म्हणजे चिंतन करत असताना काही खेळी प्रकरण सुरू करतात. काही मला सुंदर या ठिकाणी वारकरी चालीतल्या गवळणी सुरू करतात. मिळोबरांच्या गवळणी असतील. येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन ते नचले लक्ष कोटी. म्हणून आली मोया सावळ्याचे भेटी वो आता घाला, याच्या पायावरी गवळणी धकविल्या धकविल्या धकविल्या. एक एक संगतीने टकविल्या, एक एक संगतीने टकविल्या. एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी,
एक गुजरणी ऐशा पाच जरी ठकविले. म्हणजे याप्रमाणे महाराज सुंदर भगवान परमात्म्याचं भजन करत 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 वारकरी वरती जातात. नवे नवे काही तुमच्या आमच्यासारखे सुद्धा गेलेले असतात. म्हणजे कसे महाराज त्यांच्या गवळणी सुरू होतात पण त्यांच्या गवळणी गाथ्यातल्या नसतात. माथ्यातल्या नाही नाही माथ्यातल्या नाही बगलपुऱ्यातल्या असतात. बगलपुऱ्यातल्या सुरू करतात. कशाला सांगायचं इथे राधे चल माझ्या गावाला तिथे जाऊन काय होतात चला चिंतन करत असताना असं नाचत नाचत वरती जात असं वाटतं की बस आता हे झाले हरिरूप. आता काय हे घरी जात नाही. म्हणजे कायेने नाचतात भजन करतात मुखाने भगवंताचं नामस्मरण. पण वरती गेलं की विसावा. विसाव्याला माऊली थांबले तर हे सुद्धा महाराज त्या ठिकाणी थांबतात. थांबल्यानंतर घाट चढल्याचा दिवे घाट चढल्याचा एवढा आनंद असतो. लगेच खिशाकडे हात जातो आणि खिशातून यंत्र काढतो. कोणतं हे यंत्र काढल्यावर लगेच बटन दाबून तिथून घरी मग तिथून फोन करतो हॅलो झाला का पाऊस कुठे आता हा सोहळ्यामध्ये मला सांगा काया कुठे सोहळ्यामध्ये वाचिने नामस्मरण पण मन कुठे बोला लवकर. आता तुम्ही म्हणा ती घरी म्हणून मला कीर्तन करायचं माझं मन मात्र घरी. परमार्थात असं चालत नाही. त्या मन भगवंताला अर्पण करणं गरजेचं आहे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा. हा मन रूपी मोगरा भगवंताला अर्पण करणं गरजेचं आहे. माझं मन भगवंताला समर्पित करणं म्हणजे मनाने भगवंताचं दास्यत्व स्वीकारण आहे. पण मन एवढं सोपं नाही बरं का. अर्जुनाने तक्रार केली चंचल मी मन कृष्ण फार चंचल. 10 गोष्टी दुर्लभ सांगितल्या मनो मधुकरो मेघो पहिला नंबर मनाचा लावलाय. महाराज म्हणतात बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. किती चंचल येतो सर्व मोजण्याचं माप निघालं बरं का. सर्व मोजण्याचं अंगाला ताप आली ताप मापी निघाली. महाराज इथून आपल्याला संभाजीनगरला जायचंय. आपल्याकडे गाडी कोणती आहे त्या गाडीवरून तुम्ही किती वेळा तुम्ही संभाजीनगरला जाऊ शकतात हे सांगण्याचं महाराज यंत्र निघालेलं आहे. पण मनाचा वेग मोजण्याचं मंत्र अजून काही निघालं नाही. जेवढे मंडळी कीर्तनात बसलेले आहे एवढ्या मंडळींना आत्ताच्या आत्ता आता मला इथलं जवळचं काही माहिती नाही पण मी देऊळगाव राजाला नेऊ शकतो. तुम्ही म्हणाल महाराज कसं शक्य आहे. बघितलंय का तुम्ही देऊळगाव राजाचं बस स्टँड बघितलं का म्हटल्यावर काही मंडळी म्हणतात हो म्हणजे आपण इथे देऊळगाव राजाच्या बस स्टँडचं नाव काढलं की मन मात्र कुठे तिथे. म्हणून एवढं चंचल असणारं मन भगवंताच्या चरणावरती स्थिर करायचं. त्या मनाला भगवंताचं दास्यत्व द्यायचं. मग हे देण्यासाठी काय करावं लागेल देण्यासाठी काय करावं लागेल. महाराज म्हणतात भक्ती रूपी मुसळ हातामध्ये घ्या नामस्मरणाचे टोले मनाला द्या. मन स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा मन स्थिर झालं भगवंताच्या चरणावरती महाराज या ठिकाणी लागलं की मग आपण ज्याच्यासाठी हा अट्टहास करतोय ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला भागही जातो क्षीणही जातो खाली आनंद राहतो. म्हणजे मनाने भगवंताचं दास्यत्व करायचं. महाराज म्हणतात कायेने वाचेने मनाने जर आपण भगवंताचं जर दास झालो तर फायदा काय. फायदा सांगत असताना महाराज म्हणतात काम क्रोध
ज्याच्यामध्ये मनाला किंमत आहे ना, तशी खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये सर्वात मोठा अडथळा कशाचा सांगितलं असेल तर विकाराचा अडथळा सर्वात मोठा अडथळा सांगितलेला आहे. नवे अर्जुनाने सुद्धा भगवंताकडे तक्रार केली, देवा खरं म्हणजे अज्ञानाकडून सज्ञानाकडे जाण्याची इच्छा आहे, दुरिताकडून तिमिराकडे जाण्याची इच्छा आहे.